शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसलाय। धीरज शर्मा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। सकाळी 11 वाजता धीरज शर्मांचा पक्षप्रवेश होतोय। धीरज शर्मा हे पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष आहेत। सोनिया दुहान मात्र शरद पवारांसोबतच राहणार आहेत अशी नवी माहिती आता समोर येते आहे। तर धीरज शर्मा हे अजित पवारांसोबत जात आहेत, तर सोनिया दुहान या मात्र शरद पवारांसोबतच राहणार आहेत ही नवी माहिती आता समोर येते। आणि याच विषयी अधिक बोलूया। दिल्लीवरनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, धीरज शर्मा आणि सोनिया दुहान हे दोघेही शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जातील अशी माहिती सुरुवातीला पुढे येत होती आणि आता यात नवी माहिती समोर येते की सोनिया दुहान या मात्र शरद पवारांसोबतच राहणार आहेत, तर धीरज शर्मा आज प्रवेश करत आहेत। काय माहिती आहे, काय अपडेट आहे? सोनिया दुहान ह्या अत्यंत शरद पवार यांच्या विश्वासू मानल्या जातात। आपण जर पाहिलं असेल पहाटेच्या शपथविधीच्या काळामध्ये जे आमदार पकडून आणले होते त्याच्यामध्ये खास करून उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची जी सुटका झाली होती, तो जो थरार होता त्यामध्ये सोनिया दुहान या व्यक्तीचं नाव पुढे आलं होतं आणि त्याच सोनिया दुहान आहेत ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबत जातील अशी शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र त्यांनी पुढारी न्यूजशी बोलतानाच सांगितलेलं आहे, मैं पवार साहब के साथ हूं असं त्यांनी सांगितलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांची साथ सोडण्यापूर्वी धीरज शर्मा, सोनिया दुहान आणि शरद पवार यांची राजधानी दिल्लीमध्ये बैठक झाल्याची सांगितलं जात आहे आणि पक्षांतर्गत काही बाबीमुळे धीरज शर्मा हे अजित पवार यांच्यासोबत जात असल्याचं समजतंय। मात्र त्या कारणं कोणती नक्की होती हे महत्त्वाचे आहे, कारण शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष केलं होतं, त्यांना एक मोकळी दिली होती आणि गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीमध्ये जे कार्यक्रम राष्ट्रीय अधिवेशन होत असतं त्यामध्ये धीरज शर्मा यांचा मोठा वाटा असायचा आणि त्यांच्या होर्डिंग हे शरद पवार यांच्या सोबत असायचे। अजित पवारांचे होर्डिंग या ठिकाणी नसायचे। मात्र शरद पवार आणि धीरज शर्मा, सोनिया दुहान या दोघांचेही होर्डिंग शरद पवार यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळायचं। आणि अचानक असं काय घडलं की ज्यामुळं धीरज शर्मा हे शरद पवार यांची साथ सोडून जाताना पाहायला मिळतात। मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयामध्ये राडा झाला होता, अचानक पोलीस आले, यावेळी देखील धीरज शर्मा या ठिकाणी उपस्थित होते आणि दुसरीकडे जर पाहिलं तर प्रफुल्ल पटेल यांचा मोठा विरोध करताना पक्षातून बाहेर पडल्यानंतर शरद पवारांच्या बाजूने, शरद पवारांच्या सोबत भूमिका मांडणारे हे दोन नेते आणि एकाएकी काय झालं हा खरा तर या सगळ्या नंतर पडणारा प्रश्न आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी। पुढे